देख रहे हैं सौराष्ट्र समाचार पीरे न्यूज। केडीएमसी स्थायी समिति के सभापति पद के शिवसेना के मल्लेश शेट्टी और महिला बाल कल्याण समिति सभापति के लिए शिवसेना की नगर सेविका शारिका जाधव और शिक्षण मंडल समिति के सभापति पद के लिए भाजपा के नगर सेवक अभिजीत थरवल ने अपना नामांकन केडीएमसी के सचिव के समक्ष दाखिल किया, जिससे इन तीनों का निर्विरोध सभापति चुना जाना तय माना जा रहा है। ऐसी घोषणा नामांकन के बाद कल्याण शिवसेना जिला प्रमुख गोपाल लाड़के ने भी मीडिया से बात करते हुए अपने संबोधन की है। अब सोमवार को होने वाला चुनाव केवल औपचारिक खानापूर्ति भरा रह गया है। शिवसेना के वरिष्ठ नगर सेवक मल्लेश शिवान शेट्टी का स्थायी समिति सभापति और महिला बाल कल्याण समिति सभापति शिवसेना की नगर सेविका शारिका जाधव का चुना जाना तय है और भाजपा के नगर सेवक अभिजीत थरवल का शिक्षण मंडल सभापति भी निर्विरोध चुना जाना तय माना जा रहा है। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आता आज स्थायी समिती सभापती आणि महिला बाल कल्याण समिती सभापती त्याचप्रमाणे बीजेपीने शिक्षण समिती सभापती करता फॉर्म भरलेले आहेत। जी काही निवडणुकीनंतरची प्रोसिजर आहे त्याप्रमाणे कामकाज सुरू होतं आणि आज त्याचे फॉर्म भरलेले आहेत। कोणत्याही प्रकारची चुरस किंवा वेगळं काही कारण नव्हतं। निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज फॉर्म भरायची वेळ होती, त्याप्रमाणे मुदतीमध्ये फॉर्म भरलेला आहे। माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते यांच्या आदेशाप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे आज स्थायी समिती सभापतीकरता मल्लेश शेट्टी यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे महिला बाल कल्याण समितीसाठी सारिका जाधव यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि शिवसेना भाजपच्या युतीमध्ये निश्चितपणे सोमवारी होणाऱ्या निवडणुकीमध्ये बिनविरोध ही निवडणूक होणार आहे हे जाहीर झालेलं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ सभापतीपदी आज जो मी उमेदवारी अर्ज भरला आहे, या अर्जासाठी मी सर्वप्रथम महायुतीचे सर्व नेते, विशेषतः आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, नंतर महापौर मॅडम, उपमहापौर मॅडम सर आणि कांबळे साहेब आणि महायुतीचे आपले श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेब, खासदार साहेब, या सर्वांचे मी आभार मानतो। कल्याण डोंबिवली ही एक शैक्षणिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते, तर त्याच प्रकारे आपल्या कल्याण डोंबिवलीचं जे शैक्षणिक मंडळातर्फे जे काही कार्य होईल ते त्याच उत्तम प्रकारे होईल याची आम्ही काळजी घेऊ। विद्यार्थ्यांच्या ज्या काही बेसिक पायाभूत ज्या काही गरजा असतील, शाळेचं डिजिटलायझेशन असेल किंवा ज्या काही त्यांना विद्यार्थ्यांना आधुनिकीकरण ज्याप्रमाणे अद्ययावत शिक्षण करता येईल, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू। ऐसी ही ताज़ा तरीन खबरों के लिए कृपया हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करिए और अपने आसपास की खबरों और अपने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक एवं व्यापारिक प्रतिष्ठानों के प्रचार प्रसार हेतु मोबाइल नंबर 7208492241 एवं 9321652352 पर संपर्क करिए और देखते रहिए पीरे न्यूज़ सौराष्ट्र समाचार।